जेनझीवर का बोलायचं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ह्या जनरेशनमध्ये आपण जर बघू तर रिलेशनशिपचे वेगवेगळे टर्म्स पण झालेले आहेत. वन नाईट स्टँड, फ्रेंड्स विथ बेनिफिट, रिलेशनशिप्स कॅन बी विथ मल्टिपल पर्सन्स. हे खूप जास्त नॉर्मलाइज करून ठेवलंय. इग्नोरन्स जर झाला त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडून तर ते त्यांना सहन होत नाही. तर ते अजून जास्त मल्टिपल पर्सन बरोबर बोलायला स्टार्ट करतात. असे भरपूर प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत सध्या मुलांकडे. याच्यामुळे पण त्यांना असं वाटतं की हे खूप ओके. सो त्या केसमध्ये पण त्यांना इग्नोरन्स किंवा अवॉइडन्स हे जास्त सहन होत नाही आणि त्यांना हे कळत नाही की एकाच बरोबर आपण जेव्हा कनेक्टेड असतो तेव्हा जास्त रिलेशनशिप कोशंट आणि जो आपला इमोशनल इंडेक्स असतो ना तो जास्त चांगला असतो किंवा हॅपीनेस जे असतो ते जास्त असतं. आता आधीच्या काळात आपल्या इंडियामध्ये अशी पद्धतच नव्हती. आधी कसं होतं की एकच पार्टनर असायचा, त्याच्याच बरोबर लग्न किंवा लग्न झाल्यानंतर तोच पार्टनर, हे स्ट्रिक्ट होतं आपल्याकडे, असं काही नव्हतंच. सो असे सिच्युएशन जर बघितली ना आपण तर मोस्ट डिप्रेस जनरेशन ही जी आहे ही जेनझी जनरेशन आहे आता.